नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलच्या सीझन 6मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत ती अशाच एका नवीन पिढीतल्या आणि सध्या बहुचर्चित असलेल्या एका संशोधनाबद्दलची, आणि त्याचं नाव आहे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र. आजकालच्या युद्धशास्त्रात वापरलं जाणारं हे आधुनिक शस्त्र. त्याचा शोध कोणी लावला, कधी लावला, कशासाठी लावला इत्यादी अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी ऐकूया खानवेलकरांनी लिहिलेली ही छोटीशी कविता. या विशाल आभाळाला छेदून की जाई, अन लक्षावर आपुल्या अचूक झेपही घेई. निमिषात तर शत्रूला हे अद्दल की घडवी, ही विज्ञानाची जादू संशय मुळीच नाही. तर असं हे क्षेपणास्त्र जे जमिनीवरून, आकाशातून, समुद्रातून कुठूनही उडवता येतं. एकदा का लक्ष ठरलं की ह्या मिसाईलची दिशा किंवा त्याचा मार्ग कम्प्युटर तंत्रज्ञान वापरून ठरवलं जातं, आणि ज्या ठिकाणी शत्रूचं विमान असेल, छावणी असेल किंवा जे काही लक्ष ठरलं असेल त्यावर आघात करून ते ही सर्व नष्ट करून हे मिसाईल स्वतःही नष्ट होतं. पण या क्षेपणास्त्रात किंवा मिसाईलमध्ये माणूस नसतो. त्यामुळे ज्या देशांनी हे मिसाईल सोडलेलं आहे त्यांची मनुष्यहानी कधीच होत नाही. मिसाईल हा शब्द लॅटिन भाषेतील मिसिलिस या शब्दापासून घेतला आहे. त्याचा अर्थ आहे जे फेकता येतं ते, किंवा जी फेकता येते अशी वस्तू. या शब्दाचा प्रथम उपयोग अशा प्रकारच्या शस्त्रासाठी फिलेमॉन हॉलंड याने 1600 साली केला. 1552मध्ये जन्मलेला हा फिलेमन इंग्लिश भाषेचा शिक्षक तसाच उत्तम भाषांतरकारसुद्धा होता. त्याने रोमचा इतिहास लॅटिन भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे, आणि हा इतिहास जगभर खूप खूप गाजलेला आहे. असं हे मिसाईल युद्धशास्त्रात एक महत्त्वाचं अस्त्र म्हणून हळूहळू बळकट होत होतं. 20व्या शतकात दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट गडार्ड यांनी ते प्रथम युद्धभूमीवर वापरलं. मिसाईल्स ही आपल्या लक्ष्याकडे म्हणजे टार्गेटकडे अचूक दिशेने सोडली जातात. या मिसाईल्सचे मुख्यतः 5 भाग असतात. पहिली असते ती गायडन्स सिस्टीम. यामध्ये असते लक्ष्याकडे अचूक पोचण्याची दिशादर्शक यंत्रणा. नंतर असतो तो वॉरहेड. दारुगोळा येथेच म्हणजे बॉम्ब्स वगैरे येथे ठेवले जातात, म्हणजे मिसाईलची दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता येथे ठरते. लक्ष्यावर पोचून अचूकपणे बॉम्बिंग करणं हे याचंच काम. नंतर असतो तो चेंबर. त्यामध्ये इंधनाचं कधी सॉलिड फ्युएल असतं तर कधी असतं लिक्विड फ्युएल. आवश्यकतेनुसार ते भरलं जातं. जेव्हा आपण टार्गेटबद्दल बोललो किंवा वॉरहेडबद्दल बोललो तेव्हा काही मिसाईल्समध्ये दारुगोळा बरोबर नेत नाही, दारुगोळा नसतोच, पण त्यांचा वेग आणि त्यांनी मारलेली धडक एवढी जबरदस्त असते की त्याचा योग्य तो परिणाम त्या लक्ष्यावरती होतो. आणि सगळ्यात शेवटी असते ती फ्लाईट कंट्रोल सिस्टीम. आत्ता आपण बघितली ती सगळी होती गायडेड मिसाईल्स, म्हणजे ठराविक लक्ष साधण्यासाठी उडवलेलं क्षेपणास्त्र. ती आपापलं काम करतात आणि तिथेच नष्ट होतात. पण काही मिसाईल्स रणनीतीच्या गरजेप्रमाणे अनगायडेड मिसाईल्स असतात, म्हणजे उडवताना ती नेहमीसारखी उडवली जातात, पण त्यांना कुठचंही लक्ष दिलेलं नसतं, कुठचंही ध्येय दिलेलं नसतं. त्यामुळे ती आकाशामध्ये ठराविक अंतर गेल्यानंतर त्यांचा स्फोट होतो, आणि कदाचित असं म्हणतात की ही मिसाईल्स एकतर शत्रूचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी किंवा त्याला सावध करण्यासाठी अशी अनगायडेड मिसाईल्स युद्धनीतीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सोडली जातात. कारण काहीही असो, क्षेपणास्त्र उडवायचं म्हणजे त्याला ऊर्जाही लागणारच. ही ऊर्जा किंवा इंधन हे 2 प्रकारचं असतं. एक असतं सॉलिड फ्युएल, म्हणजे ज्यांनी पेट घेतला की ते विझवताच येत नाही, आणि दुसरं असतं ते लिक्विड फ्युएल, प्रवाही ऊर्जा. पण ही प्रवाही असल्यामुळे त्याचा साठा कुठे करायचा आणि कसा करायचा हा एक मोठा प्रश्न असतोच. त्याच्या ऑक्सिडेशनसाठी सुद्धा एक वेगळं चेंबर असतं. पण दोन्हीमधला मुख्य फरक असा, म्हणजे आत्ता आपण बघितलं तसं सॉलिड फ्युएलनी एकदा पेट घेतल्यानंतर ते विझवता येत नाही,
पण लिक्विड फ्युएल पाहिजे तितक्या काळापर्यंत पेट घेऊ शकतं. मग आपल्याला ते विझवता येतं आणि गरज पडली तर परत पेटवता येतं. त्यामुळे इंधनाची बचत होते. या मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे ते किती दारुगोळा वाहून नेऊ शकतात, त्याचप्रमाणे त्यांचं टार्गेट काय असू शकतं. हे टार्गेट म्हणजे शत्रूचं विमान असेल, रडार, बोटी, रणगाडे, फ्युएल टँक्स, युद्धाच्या छावण्या, औद्योगिक क्षेत्र यापैकी काहीही नष्ट करणे, बेचिराग करणे हेच मिसाईलचं काम असतं. त्याला म्हणतात मिसाईलचं टार्गेट काय आहे. नंतर असतं ते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कुठून कुठे उडवता येतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जमिनीवरून आकाशात, आकाशातूनच आकाशात किंवा पाणबुडीवरून अथवा जहाजावरून आकाशात, आकाशातून जमिनीवर, जमिनीवरनं जहाजावर, कुठेही कुठूनही कुठेही ही मिसाईल्स आपल्याला उडवता येऊ शकतात. मिसाईल किंवा क्षेपणास्त्र किती दूरपर्यंत जाऊ शकतं म्हणजे त्याची रेंज किती आहे हेही बघणं खूप महत्त्वाचं आहे. कमी क्षमतेची बॅलिस्टिक मिसाईल्स 600 किलोमीटर एवढं अंतर कापून जाऊ शकतात. मध्यम क्षमतेची क्षेपणास्त्र 2500 किलोमीटर, त्याच्यानंतरची 5000 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात. तर रशियन बनावटीची म्हणजे रशियामध्ये तयार केलेली मिसाईल्स 12,000 किलोमीटर एवढ्या दूर जाऊन आपलं लक्ष गाठू शकतात आणि ते नष्टही करतात. अलीकडेच रशियाने अजून एक सगळ्यात दूरवर जाणारं मिसाईल तयार केलं आहे. त्याचं नाव आहे RS-28 सॅरमॅट मिसाईल. ते 18,000 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत जाऊ शकतं. पण हे काहीही असलं तरी आपला भारत देशही यामध्ये काही मागे नाही. अचूक तंत्रज्ञानाने आपल्या देशात बनवलेलं अग्नी 5 हे क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरपर्यंत जाऊन शत्रूवर अचूक हल्ला करण्यास सज्ज आहे आणि अलीकडे झालेल्या काही युद्धप्रसंगात त्यांनी ते सिद्धही केलं आहे. थोडक्यात कोणत्याही देशाच्या संरक्षणासाठी म्हणजे शत्रूच्या युद्धभूमीत पाऊलही न ठेवता या क्षेपणास्त्रांच्या मदतीने आपला बचाव करता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या देशाकडून स्वसंरक्षणासाठी ही क्षेपणास्त्र सोडली जातात त्यांची मनुष्यहानीसुद्धा होत नाही. पण तरीसुद्धा यामध्ये अजून अचूकता ही AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आणली जात आहे. तसंच मिसाईलचं वजन कमी करणं, त्यांची झेप अजून वाढवणं, दारुगोळा इत्यादी विषयात अनेक पर्याय संशोधनाच्या अधीन आहेत. पण एवढं असूनही लढणारी राष्ट्र किंवा देश तुल्यबळच असतात. शत्रूची मिसाईल्स रडारच्या कक्षेत आल्यानंतर त्याचा वेग, दिशा, जागा याची तंतोतंत माहिती त्या देशाच्या संरक्षण विभागाला तातडीने दिली जाते आणि मग संरक्षण विभाग त्यांच्या जाळ्यात आलेलं हे शत्रूचं क्षेपणास्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक राष्ट्र हे अशा प्रकारे आपली संरक्षण सिद्धता करून त्यावर हल्ला केलात तर आम्हीसुद्धा तयार आहोत हे दाखवण्यासाठी अशी ही अत्याधुनिक संसाधने. तर मित्रांनो, ही क्षेपणास्त्रांची गोष्ट तर इथे संपली. प्रत्येक राष्ट्र खरोखरच संरक्षण करण्यास सिद्ध जरी असलं तरी जगात शांतता राहू दे आणि सगळ्यांना ती लाभू दे ही सदिच्छा. तर आता गोष्ट शेअर करा, लाईक करा, अनेकांपर्यंत पोचवा, चॅनलही सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या महिन्यात अशीच एखादी रंजक गोष्ट घेऊन. तुमचीही काही फरमाई जर असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. भेटूया लवकरच.